झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळ्यातील खोल गल्लीत पहाटे धाडशी चोरी. भांडे दुकान फोडून सुमारे 2 लाखांची रोकड लंपास. चोरटा सीसीटीव्हीत कैद, शोध सुरू. धुळे शहरातील खोलगल्ली परिसरात आज 17 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास धाडशी चोरीची घटना घडली आहे. गल्ली क्रमांक 4 येथील प्रसिद्ध भांडे दुकान रमणलाल पूनमचंद जैन येथून अज्ञात चोरट्याने सुमारे 1,90,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही चोरी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यात चोरटा स्पष्टपणे दिसतोय. दुकानाचे मालक सुरेश जैन हे वरच्या मजल्यावर झोपले असताना पहाटे 2 वाजेनंतर चोरट्याने शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. गल्ल्यात ठेवलेली 1,80,000 रुपये रोख तसेच 8 ते 10,000 रुपयांची चिल्लर असा एकूण 1,90,000चा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेल्याची माहिती आहे. माझं नाव जय सुरेश जैन. माझी खोल गल्लीत शाह रमणलाल पूनमचंद जैन भांड्याची दुकान होती. आम्ही रात्री झोपलो होतो. तो 1:30 वाजेपर्यंत आम्ही इकडं खालती होतो. मग 2 वाजेच्या नंतर केव्हा तो चोर आला. गल्ल्यात आमची 1,80,000 रुपये कॅश होती आणि 8 ते 10,000 रुपयाची चिल्लर होती. ते सर्व तोडून चालला गेला. CCTV कॅमेऱ्यात सर्व त्यांनी शटर कसं काय तोडलं, गल्ला कसं काय तोडलं, काय काय वस्तू चेक केली ते सर्व CCTV कॅमेऱ्यात रेकॉर्ड चेक झालं आणि सर्व व्हिडिओग्राफी आमच्याकडे आहे. आम्ही पूर्ण पुरावे दिले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञांसह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.